So hello dear students, in this video we shall discuss the entire classification of carbohydrates. In the previous video we have started the chapter biomolecules, very important theoretical topic regarding the competitive as well as board exam. Now what are carbohydrates? You know that the hydrates of carbon, and the recent definition is polyhydroxyaldehydes or ketones are called carbohydrates. This is the simplest definition of carbohydrate, ज्याच्यामध्ये अनेक OH ग्रुप आणि अल्डिहाइड किंवा कीटोनिक ग्रुप असतो. अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो? कार्बोहायड्रेट्स. नाउ इन दिस व्हिडिओ वी शॅल डिस्कस द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. सो रिमेंबर गाइज, द कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ डिफरंट थ्री वेज. वेगवेगळ्या तीन मार्गाने कार्बोहायड्रेट्सचं आपल्याला काय करायचंय? क्लासिफिकेशन करायचंय. सो आय एम क्लासिफाइंग द कार्बोहायड्रेट्स via three different way. The first one is depending upon the number of monosaccharide units. Depending upon the number of monosaccharide units. First type of classification, depending upon the number of monosaccharide units. बघा अगोदर क्लासिफिकेशन तीन पद्धतीने केले कार्बोहायड्रेटचं. मोनोसॅकराइड युनिट एखाद्या कार्बोहायड्रेट मध्ये किती आहेत त्याच्यावरून. दुसरं डिपेंडिंग अपॉन द सॉल्युबिलिटी, and the third one is the classification of carbohydrates depending upon the reducing property. तर या तीन पद्धतीने आपल्याला कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन करायचं लेकरांनो. नाउ डिपेंडिंग अपॉन द मोनोसॅकराइड युनिट्स, द कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड इनटू थ्री. Depending upon the monosaccharide units, the carbohydrates are classified into three subclasses. The first one is monosaccharides itself, the simplest carbohydrate, that is monosaccharides. The second one is oligosaccharides. And third one is polysaccharides. Depending upon the number of monosaccharide. मोनोसॅकराइड युनिट किती आहेत? एकच मोनोसॅकराइड युनिट असणारा कार्बोहायड्रेट म्हणजे मोनोसॅकराइड इटसेल्फ. ऑलिगोसॅकराइड, द कार्बोहायड्रेट विच कंटेन 2 to 10 मोनोसॅकराइड युनिट्स. बघा ऑलिगोसॅकराइड कुणाला म्हणायचं? ज्या कार्बोहायड्रेटमध्ये मोनोसॅकराइडची संख्या किती असते? 2 ते 10च्या दरम्यान. अशा कार्बोहायड्रेट्सला काय म्हणायचं? ऑलिगोसॅकराइड्स. अँड पॉलिसॅकराइड्स, दोज कार्बोहायड्रेट्स विच कंटेन मोर दॅन 10 मोनोसॅकराइड युनिट्स. ज्या कार्बोहायड्रेट्समध्ये मोनोसॅकराइड युनिटची संख्या 10 पेक्षा जास्त असते अशा कार्बोहायड्रेट्सला काय म्हणायचं? पॉलिसॅकराइड. परत ह्यांच्या मी डेफिनेशन बघा रिवाइज करायला. मोनोसॅकराइड, दीज आर द सिम्पलेस्ट कार्बोहायड्रेट्स. द मोनोसॅकराइड्स आर द कार्बोहायड्रेट्स विच कॅनॉट बी फर्दर हायड्रोलाइज्ड. मोनोसॅकराइडची डेफिनेशन बघा. ज्या कार्बोहायड्रेटचं आणखीन याच्यानंतर हायड्रोलिसिस करून त्याचे आणखीन छोटे छोटे पार्ट करता येऊ शकत नाहीत अशा कार्बोहायड्रेट्सला काय म्हणायचं? मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड्स cannot be hydrolyzed further to give simpler units. आणखीन याचं छोटे छोटे रूप करता येत नाही. दिस इज द फायनल स्ट्रक्चर ऑफ द कार्बोहायड्रेट. याच्यानंतर याला आणखीन हायड्रोलाइज करून छोटं छोटं रूप देता येत नाही अशी कोण? मोनोसॅकराइड्स. जनरली मोनोसॅकराइड्स कंटेन 3 to 6 कार्बन ॲटम. सहसा मोनोसॅकराइड मधील कार्बन ॲटमची संख्या किती असते? 3 ते 6च्या दरम्यान असते. असे कार्बन ॲटम 3 ते 6 कार्बन ॲटम असणारे कंपाऊंड्स जनरली कुठल्या गटामध्ये टाकलेले आहेत? मोनोसॅकराइड्स. दुसरा कोणता आहे? ऑलिगोसॅकराइड्स. द ऑलिगोसॅकराइड्स आर द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ह 2 to 10 मोनोसॅकराइड. ज्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर तुम्हाला 2 मोनोसॅकराइड मिळतील. काही कार्बोहायड्रेटचं जर का हायड्रोलिसिस केला 3 मिळतील, 4 मिळतील. असं 2 ते 10 मोनोसॅकराइड देणाऱ्या कार्बोहायड्रेट्सला काय म्हणायचं? ऑलिगोसॅकराइड. अँड दोज कार्बोहायड्रेट्स विच गिव्ह मोर दॅन 10 मोनोसॅकराइड युनिट्स on hydrolysis, such carbohydrates are called
पॉलिसॅकराइड्स. तर हे झालं डिपेंडिंग अपॉन द मोनोसॅकराइड युनिट्स. दुसरं आहे डिपेंडिंग अपॉन द सॉल्युबिलिटी. डिपेंडिंग अपॉन द सॉल्युबिलिटी द कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इनटू टू. The first one is sugars and second one is non-sugars. Sugars and non-sugars. Now what are sugars? Sugars जनरली कुणाला म्हणायचं, असे कुठले कार्बोहायड्रेट्स आहेत बघा, सॉल्युबिलिटी वरून केलेली. सो डिपेंडिंग अपॉन द सॉल्युबिलिटी शुगर्स अँड नॉन शुगर्स आर द टू टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट. शुगर कुणाला म्हणायचं, दोज विच आर स्वीट इन टेस्ट, दोज विच आर क्रिस्टलाइन, दोज विच आर सॉल्युबल इन वॉटर, जे चवीला गोड आहेत, स्फटिक रूपी आहेत आणि पाण्यात विरघळतात, अशाला काय म्हणायचं, शुगर्स. हे कोण आहेत, शुगर्स. जनरली ऑल मोनोसॅकराइड्स अँड ऑलिगोसॅकराइड्स ह्यांचे जर एक्झाम्पल घ्यायचे झाले, सगळे मोनोसॅकराइड्स आणि ऑलिगोसॅकराइड्स हे जनरली काय आहेत, शुगर्स आहेत. अँड नॉन शुगर्स दोज कार्बोहायड्रेट्स और दोज कार्बोहायड्रेट्स विच आर नॉट क्रिस्टलाइन, म्हणजे जे अमॉर्फस आहेत, जे पाण्यामध्ये मिसळत नाहीत. दीज आर नॉट सॉल्युबल इन वॉटर, दीज आर अमॉर्फस, अलग लक्षामध्ये, अँड दीज आर नॉट स्वीट इन टेस्ट, जे चवीला गोड नसतात, जनरली जे पाण्यामध्ये विरघळत नाहीत आणि जे स्फटिक रूपी नाहीत म्हणजे पिठाळ आहेत, अशांना काय म्हणायचं, नॉन शुगर्स. आणि जनरली नॉन शुगर्स मध्ये पॉलिसॅकराइड्स आहेत. सगळे पॉलिसॅकराइड्स सहसा कोण आहेत, नॉन शुगर्स आहेत. सगळे मोनोसॅकराइड्स आणि ऑलिगोसॅकराइड्स सहसा काय आहेत, शुगर्स आहेत. तर त्यांच्या सॉल्युबिलिटीवरून हे सॉल्युबल आहेत, हे इनसॉल्युबल आहेत, हे क्रिस्टलाइन आहेत, हे अमॉर्फस आहेत, हे स्वीट आहेत, हे नॉन स्वीट आहेत. तर अशावरून केलेलं कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन. अँड थर्ड टाइप ऑफ क्लासिफिकेशन आहे रेड्युसिंग शुगर्स, रेड्युसिंग शुगर्स अँड नॉन रेड्युसिंग शुगर्स. Depending upon the reducing property, the carbohydrates are classified into two, reducing sugars and non-reducing sugars. आता reducing sugars कुणाला म्हणायचं लेकरांनो, those sugars बघा, those sugars which are reduced by Tollens reagent and Fehling solution. Tollens reagent आणि Fehling's solution हे या टाइपच्या शुगर्सला सहसा काय करतात, रेड्यूस करतात. दोज शुगर्स विच कॅन बी रेड्युस्ड बाय टोलन्स रिएजंट अँड फेलिंग सोल्युशन्स, अशा शुगर्सला काय म्हणायचं, रेड्युसिंग शुगर्स. अलग लक्षामध्ये, जे टोलन्स रिएजंटची टेस्ट आणि फेलिंग सोल्युशनची टेस्ट पॉझिटिव्ह देतात, ह्या सगळ्या कोणत्या शुगर्स आहेत, रेड्युसिंग शुगर्स. जनरली रेड्युसिंग शुगर्स कुणाचा, ज्यांच्यामध्ये अल्डिहाइडिक आणि कीटोनिक ग्रुप फ्री असतात, अशा सगळ्या सहसा काय असतात, रेड्युसिंग शुगर्स असतात. त्याच्यामध्ये जर आपल्याला घ्यायचं झालं, सगळे मोनोसॅकराइड्स रेड्युसिंग शुगर्स आहेत. ऑल मोनोसॅकराइड्स आर रेड्युसिंग शुगर्स ॲज वेल ॲज द डायसॅकराइड माल्टोज, डायसॅकराइड माल्टोज, लॅक्टोज, हे बघा, हे सगळे एक्झाम्पल कुणाचे आहेत, रेड्युसिंग शुगर्सचे आहेत. तर रेड्युसिंग शुगर्स टोलन्स रिएजंट आणि फेलिंग सोल्युशन बरोबरच्या टेस्ट काय करतात, पॉझिटिव्ह देतात. ते रिडक्शन दाखवतात तिथं, जे रिड्यूस करतात त्या रेड्युसिंग शुगर्स. आणि ज्या ह्या टोलन्स रिएजंट आणि फेलिंग सोल्युशनच्या टेस्ट पॉझिटिव्ह देत नाहीत, ते रिड्यूस करत नाहीत, अशा सगळ्या शुगर्सला काय म्हणायचं, नॉन रेड्युसिंग शुगर्स. याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं, सुक्रोज इज द नॉन रेड्युसिंग शुगर. सुक्रोज इज द नॉन रेड्युसिंग शुगर. आणि ऑल मोनोसॅकराइड, माल्टोज, लॅक्टोज आर द रेड्युसिंग शुगर्स. जनरली रेड्युसिंग शुगर्स मध्ये अल्डिहाइडिक कीटोनिक ग्रुप काय असतात, फ्री असतात. आणि नॉन रेड्युसिंग शुगर्स मध्ये अल्डिहाइडिक कीटोनिक ग्रुप सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये मर्ज झाल्यामुळे ते फ्री नसतात, अशा नॉन रेड्युसिंग शुगर्स असतात. तर ते रेड्युसिंग प्रॉपर्टीवरून केलेलं कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन. तर शुगर्स, नॉन शुगर्स सॉल्युबिलिटीवरून आणि रेड्युसिंग प्रॉपर्टीवरून केलेलं रेड्युसिंग शुगर्स आणि नॉन रेड्युसिंग शुगर्स. आता मात्र आपल्याला ह्याच्या थोडंसं डिटेलमध्ये जायचंय. नाउ मोनोसॅकराइड्स, दीज मोनोसॅकराइड्स आर अगेन फर्दर सब क्लासिफाईड. परत ह्यांचं सब क्लासिफिकेशन केलेलं आहे. द मोनोसॅकराइड्स आर ऑल्डोजेस अँड कीटोजेस. बघा, मोनोसॅकराइड परत दोन प्रकारचे कोणते आहेत, अल्डोजेस अँड कीटोज. मी आता सांगितलं, मोनोसॅकराइड मध्ये सहसा कार्बन ॲटमची संख्या किती असते, 3 ते 6 कार्बन ॲटम्स त्यांच्यामध्ये असू शकतात. आणि म्हणून आणि परत मग मोनोसॅकराइडचे परत 2 क्लास केलेले आहेत. एक तर मोनोसॅकराइड मध्ये तुमच्या अल्डिहाइडिक ग्रुप असेल म्हणून त्यांना अल्डोजेस गटात टाकले. ऑर द मोनोसॅकराइड मे कंटेन कीटो ग्रुप, सच मोनोसॅकराइड्स आर क्लासिफाईड इनटू कीटोजेस पार्ट. तर परत मोनोसॅकराइडचे 2 केलेले आहेत, अल्डोजेस, कीटोजेस. अल्डोजेस मध्ये परत मग डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कार्बन ॲटम, मग कार्बन किती आहेत त्या अल्डोजेस मध्ये. मग एखाद्या मोनोसॅकराइड मध्ये मी सांगितलं
3 कार्बन असतील म्हणून त्याला म्हणायचं अल्डो ट्रायोज. बघा, अल्डो ट्रायोज. समजा त्या मोनोसॅकराइड मध्ये 4 कार्बन असतील तर त्यावेळेस त्याला म्हणायचं अल्डो टेट्रोज. अल्डो टेट्रोज. त्या मोनोसॅकराइड मध्ये 5 कार्बन असतील, सच अ टाइप ऑफ अल्डोजेस आर कॉल्ड अल्डो पेंटोज. 5 कार्बन ऍटम असणार आहे. अँड इफ द मोनोसॅकराइड कंटेन 6 कार्बन ऍटम्स, अशा मोनोसॅकराइड जो अल्डोजेस मध्ये आहे त्याच्यात 6 कार्बन ऍटम आहे, सच अल्डोजेस आर कॉल्ड अल्डो हेक्झोजेस. बघा, अल्डो ट्रायोज, अल्डो टेट्रोज, अल्डो पेंटोज, अल्डो हेक्झोज. अल्डो हेक्झोज म्हणजे डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कार्बन ऍटम फ्रॉम 3 to 6. तसंच मग कीटोचे पण 3, 4. कोणतं? कीटो पेंटोज, आपलं कीटो ट्रायोज, कीटो ट्रायोज, कीटो टेट्रोज, कीटो टेट्रोज, कीटो पेंटोज, कीटो पेंटोज, and keto hexose, and keto hexose. These are the again subclasses of ketoses. हे कीटोजेस, हे अल्डोजेस. 6 मोनोसॅकराइड्स मध्ये 3 ते 6 कार्बन आहेत त्याच्यावरून केलेलं क्लास. आता अल्डो ट्रायोज मध्ये जर एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं, द एक्झाम्पल इज ग्लिसरॉल्डिहाइड. बघा, अल्डो ट्रायोजचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? ग्लिसरॉल्डिहाइड. ग्लिसरॉल्डिहाइड. कीटो ट्रायोजचं एक्झाम्पल आहे डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. हे बघा, कीटो ट्रायोजचं एक्झाम्पल डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. अल्डो टेट्रोजचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोज. इरिथ्रोज, अल्डो टेट्रोजचं 4 कार्बन ऍटम असणार याचं. आणि कीटो टेट्रोजचं एक्झाम्पल आहे इरिथ्रुलोज. इरिथ्रुलोज. जस्ट चेंज काय करायचंय बघा, इरिथ्रोज, इरिथ्रुलोज. अल्डोपेंटोजचं एक्झाम्पल आहे रायबोज. रायबोज, अल्डोपेंटोज 5 कार्बन ऍटम असणार. आणि कीटोपेंटोजचं एक्झाम्पल आहे रायबिलोज. रायबिलोज. अल्डो हेक्झोजचं एक्झाम्पल आहे, यू नो व्हेरी वेल, ग्लुकोज. काल आपण पाहिले. आणि कीटो हेक्झोजचं एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज. बघा, remember at least one example for each because it is very important for the competitive exams. तर अल्डो ट्रायोज, ग्लिसरॉल्डिहाइड. आता अल्डो ट्रायोज मध्ये मी आताच सांगितलं 3 कार्बन आहेत म्हणजे ह्यांचा फॉर्म्युला काय असेल? C3H6O3. मग ह्याचाही असेल किंवा ह्याचाही, फक्त फरक काय? फॉर्म्युला दोघांचा सेम आहे, फक्त इकडे अल्डेहाइड ग्रुप आहे, इकडे कीटोनिक ग्रुप. अल्डो टेट्रोजचा फॉर्म्युला काय असेल? C4H8O4. अल्डो पेंटोजचा फॉर्म्युला काय असेल? C5H10O5. मग कीटोपेंटोजचा आणि अल्डोपेंटोजचा फॉर्म्युला सेम, फक्त इकडे अल्डेहाइड ग्रुप, कीटोनिक ग्रुप. याच्यावरूनच मोनोसॅकराइडचे 2 क्लास. आणि अल्डो हेक्झोजचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, C6H12O6. ग्लुकोजचाही हाच आहे, फ्रुक्टोजचाही हाच आहे, फक्त काल मी सांगितलं होतं स्ट्रक्चर ग्लुकोज मध्ये अल्डेहाइड ग्रुप आहे, दॅट इज ऍट द अपर मोस्ट पोझिशन ऑफ द फॉर्म्युला. आणि कीटो हा 2nd नंबरचा CO ग्रुप, तो कीटो ग्रुप असल्यामुळे हा फ्रुक्टोज. फॉर्म्युला सेम. तर डिपेंडिंग अपॉन द मोनोसॅकराइड अँड डिपेंडिंग अपॉन द फंक्शनल ग्रुप, अल्डेहाइड आहे का कीटोनिक आहे, त्याच्यावरून केलेलं क्लासिफिकेशन. नेक्स्ट आहे ऑलिगोसॅकराइड्स. नाउ ऑलिगोसॅकराइड्स डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ मोनोसॅकराइड प्रेझेंट इन द ऑलिगोसॅकराइड. मग एखाद्या ऑलिगोसॅकराइड मध्ये 2 मोनोसॅकराइड असतील, एखाद्या 3 असतील, एखाद्या 4 असतील, त्याच्यावरून मग ऑलिगोसॅकराइडचं परत त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे 3 क्लासेसमध्ये. त्याचे परत त्याचे 3 क्लास केलेले आहेत. कोणते कोणते? एक आहे डायसॅकराइड. बघा, डायसॅकराइड. दुसरा आहे ट्रायसॅकराइड. दुसरा आहे ट्रायसॅकराइड. आणि तिसरा आहे टेट्रासॅकराइड. तर आपल्या सिलेबसला इथपर्यंतच आहे टेट्रासॅकराइड. बघा, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रा, शॉर्ट मध्ये मी लिहिलेलं आहे. नाउ डायसॅकराइड मग काय असेल? द डायसॅकराइड ऑन हायड्रोलिसिस गिव्स 2 मोनोसॅकराइड. कारण ऑलिगोसॅकराइड कुणाला म्हणले? ज्याच्या 2 ते 10 पैकी कितीही मोनोसॅकराइड निघू शकतात. मग ज्या ऑलिगोसॅकराइड मधून आपल्याला फक्त 2च मोनोसॅकराइड मिळतात त्याचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर, तो कोण आहे? डायसॅकराइड. ज्या ऑलिगोसॅकराइडचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला 3 मोनोसॅकराइड मिळतात, तो ट्रायसॅकराइड. ज्या ऑलिगोसॅकराइडचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर 4 मोनोसॅकराइड मिळतात, त्याला टेट्रासॅकराइड. मग डायसॅकराइडचा फॉर्म्युला काय असेल? C12H22O11. ट्रायसॅकराइडचा, आता ह्या डायसॅकराइडचे परत त्यांनी क्लास केलेले आहेत.
कोणते कोणते बघा, डायसॅकराइड आपल्या सिलेबसला कोणते कोणते आहेत? एक आहे माल्टोज, फॉर्म्युला सेम आहे सगळ्यांचा, माल्टोजचाही हाच. दुसरा आहे सुक्रोज, तिसरा आहे लॅक्टोज, आणखीन एक आहे सेलोबायोज. जस्ट फॉर युअर रेफरन्स, सेलोबायोज. याचा नाही जास्त रेफरन्स, पण तुमच्या माहितीसाठी. माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज अँड सेलोबायोज. दीज आर द डायसॅकराइड. कारण माल्टोजला जर मी हायड्रोलाइज केलं तर मला 2 मोनोसॅकराइड मिळतील, सुक्रोजला हायड्रोलाइज केलं तर मला 2 मोनोसॅकराइड मिळतील, लॅक्टोजला हायड्रोलाइज केलं तर मला 2. ह्या सगळ्यातून मला हायड्रोलाइज केल्यानंतर किती मिळतील? 2. आणि ह्यांचा फॉर्म्युला, ह्या सगळ्यांचा फॉर्म्युला काय? C12H22O11 डायसॅकराइड. आता ह्या माल्टोज मध्ये कोण कोण आहे? माल्टोज इज जनरली मेड अप ऑफ ग्लुकोज प्लस ग्लुकोज. माल्टोज मध्ये कोण आहे? ग्लुकोज प्लस ग्लुकोज. 2 ग्लुकोज एकत्र आले की तो 2 मोनोसॅकराइड, 2 ग्लुकोज, 2 मोनोसॅकराइड एकत्र आले की हा डायसॅकराइड बनतो माल्टोज. सुक्रोज कोण आहे? 1 ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज एकत्र आले की कोण बनतो? सुक्रोज. लॅक्टोज कोण आहे? 1 ग्लुकोज प्लस 1 गॅलॅक्टोज एकत्र आला की काय बनतो? लॅक्टोज. आणि 2 ग्लुकोज प्लस ग्लुकोज एकत्र आले की काय बनतो? सेलोबायोज. फक्त इकडे अल्फा आहे, इकडे बीटा आहे. चेंज माल्टोज मध्ये ग्लुकोजच आहे, सेलोबायोज मध्ये ग्लुकोज आहे. इथं अल्फा डी ग्लुकोपायरॉनोज आहे, इथं बीटा डी ग्लुकोपायरॉन, एवढाच फरक आहे. तर हे माल्टोज आणि सेलोबायोज जनरली दीज आर द आयसोमर्स. फक्त चेंज कुठं आहे? बीटा आणि अल्फा पोझिशन मध्ये. तर बघा, हे माल्टोज, सुक्रोज, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, लॅक्टोज, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज प्लस ग्लुकोज. दीज आर द डायसॅकराइड. ट्रायसॅकराइड मध्ये जर एक्झाम्पल बघायचं झालं तर ट्रायसॅकराइड इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ट्रायसॅकराइड इज रॅफिनोज. RAFFINOS, raffinose. The formula of the raffinose. Here the formula of the raffinose is C18H32O16. बघा, कार्बन 18 घेतले, त्याच्यातले 2 कमी करायचे, ऑक्सिजन 16 आणि ऑक्सिजनच्या दुप्पट हायड्रोजन करायचे. इथेही बघा, कार्बन 12, डायसॅकराइड मध्ये एकच वॉटर आहे, एकच वॉटर ह्याला हायड्रोलिसिस साठी लागतो, म्हणून कार्बन 12 घेतले की त्याच्यातला 1 कमी करायचा, 11 ऑक्सिजन आणि 11चे डबल करायचं, 22 हायड्रोजन. इथं ट्रायसॅकराइड मध्ये 2 वॉटर मॉलिक्यूल लागतात, म्हणून काय करायचं? कार्बन 18 घेतले तर 2 वॉटर त्यांना हायड्रोलिसिस साठी लागत असल्यामुळे काय करायचं? त्याच्यातून 2 कमी करायचे ऑक्सिजन. म्हणजे कार्बन 18 घेतले तर ऑक्सिजन 16 आणि ऑक्सिजन 16 आहेत तर त्याच्या दुप्पट हायड्रोजन करायचे 32. C18H16H32, C18O16H32. आणि तेच तुम्ही टेट्रासॅकराइडचं जर एक्झाम्पल घेतला, द एक्झाम्पल ऑफ टेट्रासॅकराइड इज स्टॅच्यूओज. STACHYOSE, statuos. And the formula of the statuos is C24CH42O21. बघा, परत मी काय केले? आता स्टॅच्यूजला हायड्रोलायसिस करण्यासाठी 3 वॉटर मॉलिक्यूल लागणार आहेत, म्हणून कार्बन किती? 24. मग 3 वॉटर लागणार आहेत, म्हणून मी ह्याच्यातले 3 कमी केले. म्हणून ऑक्सिजन किती झाली? कार्बन 24 आहे तर ऑक्सिजन 21 आणि ऑक्सिजनच्या 21च्या दुप्पट हायड्रोजन, म्हणून हा याच्यातून 3 कमी केले, O21 आणि O21च्या दुप्पट H42. तर दिस इज द फॉर्म्युला ऑफ स्टॅच्यूज, दिस इज द फॉर्म्युला ऑफ रॅफिनोज अँड दीज आर द डायसॅकराइड. माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज आणि सेलोबायोज सगळ्यांचा फॉर्म्युला सेमच, C12H22. फक्त यांच्यातले मोनोसॅकराइड लक्षात ठेवा. प्रत्येकात कोणते कोणते मोनोसॅकराइड वापरले. इथंही ग्लुकोज आहे, इथंच ग्लुकोज. मग फरक काय? इथं अल्फा, इथं बीटा ग्लुकोज. ते आपल्याला शिकायचे पुन्हा डायसॅकराइडचे स्ट्रक्चर. सो डिपेंडिंग अपॉन द number of monosaccharide, oligosaccharides are classified as disaccharide, trisaccharide and tetrasaccharide. And the next one is polysaccharide. The polysaccharides, here I am taking here because of the lack of space. The polysaccharides are classified into 3. पॉलिसॅकराइडचे परत 3 गट केलेले आहेत. कोणते आहेत? एक म्हणजे 3 गट केलेले म्हणजे 3 एक्झाम्पल आपल्या सिलेबसला आहेत. एक आहे स्टार्च, दुसरा आहे सेल्युलोज आणि तिसरा आहे ग्लायकोजन. ऍक्च्युली पॉलिसॅकराइड्स आर क्लासिफाइड इंटू 2. यांचे परत 2 गट केलेले आहेत. एक आहे होमोपॉलिसॅकराइड आणि दुसरा आहे हेट्रोपॉलिसॅकराइड. दुसरा कोणता आहे? हेट्रोपॉलिस.
आता आपल्या सिलेबसला सगळे होमोपॉलिसॅकराइड, ऑल दीज आर द होमोपॉलिसॅकराइड, स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन, ऑल कंटेन सेम टाइप ऑफ मोनोसॅकराइड. सगळ्यांमध्ये आढळणारे मोनोसॅकराइड कोणते आहेत? सेमच आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म आपले हे सगळे कुणात आहेत? होमोपॉलिसॅकराइड. हेट्रोपॉलिसॅकराइड इथं कार्बोहायड्रेट सेक्शन मध्ये आपल्याला आहे. हेट्रोपॉलिसॅकराइड मध्ये नेमकं काय असते? एक असते शुगर, दुसरा असतो प्रोटीन. बघा, कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट प्लस लिपिड, म्हणून ग्लायको प्रोटीन. म्हणजे ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आला म्हणून हेट्रो झाले. एक प्रोटीन आहे तर एक ग्लुकोज आहे म्हणजेच कार्बोहायड्रेट आहे, म्हणून ग्लायको प्रोटीन कोणता झाला? हेट्रोपॉलिसॅकराइड. ग्लायको लिपिड, ग्लायको लिपिड, लिपिड हा काय झाला? एक वेगळा क्लास झाला आणि त्याच्यासोबत कोण? कार्बोहायड्रेट, म्हणून हे हेट्रोपॉलिसॅकराइड. ग्लायकोलिपिड्स, ग्लायको प्रोटीन्स हे सगळे हे कोण झाले? हेट्रोपॉलिसॅकराइड. ते आपल्या सिलेबसला आहे. होमोपॉलिसॅकराइड मध्ये स्टार्च, सेल्युलोज अँड ग्लायकोजन, दीज आर द पॉलिसॅकराइड्स. पण कोणते? होमोपॉलिसॅकराइड कुणाला म्हणायचं? द पॉलिसॅकराइड विच कंटेन ऑल मोनोसॅकराइड्स ऑफ सेम टाइप. ज्या पॉलिसॅकराइड मध्ये सगळे मोनोसॅकराइड एकच टाइपचे आहेत, मग कुठला का असे ना, तर ते सगळे कोणते झाले? होमोपॉलिसॅकराइड. पण पॉलिसॅकराइड काय आहे? दोज कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्ह more than 10 units of monosaccharides are called polysaccharides. अलग लक्षामध्ये. तर हे पॉलिसॅकराइड्स, होमोपॉलिसॅकराइड्स, हेट्रोपॉलिसॅकराइड्स, स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन. होमो कोणते? हेट्रो आपल्या सिलेबसला नाहीत. तर होमो आपल्या हेट्रोमध्ये कोणते कोणते? एक ग्लायकोलिपिड्स आणि ग्लायकोप्रोटीन्स. ग्लायकोप्रोटीन्स एक्झाम्पलसाठी तुमच्या माहितीसाठी. सो this is the classification of carbohydrates depending upon the monosaccharide units, depending upon the solubility, depending upon the reducing property. So monosaccharideच्या युनिटवरून मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड, मोनोसॅकराइड डिपेंडिंग अपॉन द फंक्शनल ग्रुप, अल्डोजेस, कीटोजेस, ऑलिगोसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड. आपल्याला इथपर्यंतच आहे. पेंटा, हेक्सा आपल्याला जाता येतं, पण आपल्या सिलेबसला एवढे तीनच आहेत. पॉलिसॅकराइड मोर दॅन 10 युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड. त्याच्यातही पण पॉलिसॅकराइडचे दोन, होमोपॉलिसॅकराइड, हेट्रोपॉलिसॅकराइड. होमोपॉलिसॅकराइडचे आपल्याला असलेले एक्झाम्पल स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन. जनरली स्टार्च हे म्हणजे आपलं कोण? बटाटा, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदूळ, हे कोण आहेत? स्टार्च. सेल्युलोज आपण शेवग्याच्या शेंगा खातो भाजी करून. म्हणजे जेवढं काही अॅनिमलची सेलची जी सेल वॉल असते ती कशानं बनलेली असते? आपला प्लांट सेलची सेल वॉल कशानं बनलेली असते? सेल्युलोजनं बनलेली. आपण शेवग्याची शेंग खातो, काय करतो? आपण मधला गर खातो, बाकीचा चौथा तसाच बाजूला ठेवतो. तो कोण आहे? सेल्युलोज आहे. आणि ग्लायकोजन, ग्लायकोजन इज ए अॅनिमल स्टार्च. अॅनिमल मध्ये आढळणार पॉलिसॅकराइड कोणता आहे? ग्लायकोजन. जनरली दिस ग्लायकोजन इज स्टोअर्ड इन द लिव्हर. कुठं स्टोअर केलं जातं? लिव्हर. अँड व्हेनेवर नेसेसरी, ज्या वेळेस आपल्याला गरज असते ग्लुकोजची, दॅट ग्लायकोजन इज इमिडिएटली कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज. आपण खाल्लेलं अन्न काय होतं? लिव्हरमध्ये एक्स्ट्रा जर ग्लुकोज झाला तर तो ग्लुकोज ब्लड कुठं पाठवतं? लिव्हरकडे पाठवतं. लिव्हरला म्हणतं बाबा तू माझा काय कर? हा ग्लुकोज स्टोअर कर. ज्यावेळेस मला कधी जेवायला भेटणार नाही, हा तुझा ग्लायकोजन रूपातला ग्लुकोज मला देत जा. आणि म्हणून ग्लुकोज हा लिव्हरकडे जाऊन ग्लायकोजनच्या रूपात लिव्हर स्टोअर करतं. आणि एखाद्या 2 दिवस जर आपण जेवलो नाही तर तो ग्लायकोजन मधला ग्लुकोज आपल्या बॉडीला एनर्जी देण्यासाठी, एटीपी प्रोव्हाइड करण्यासाठी वापरला जातो तो ग्लायकोजन. सेल्युलोज प्लांट सेलच्या सेल वॉलमध्ये किंवा वेगवेगळ्या त्या स्ट्रक्चरमध्ये प्लांटच्या कोण असतो? सेल्युलोज. आणि स्टार्च म्हणजे आपले सगळे पिठं, आलू, बीट जे काय असेल हे कोण आहे? स्टार्च. तर हे पॉलिसॅकराइड. आणि हे पॉलिसॅकराइड मध्ये होमो आणि हेट्रो. सॉल्युबिलिटी वरून शुगर, नॉन शुगर, रिड्युसिंग प्रॉपर्टी वरून रिड्युसिंग शुगर, नॉन रिड्युसिंग शुगर. जे टोलन्स रिएजंट आणि फिलिंग सोल्युशन सोबत पॉझिटिव्ह टेस्ट देतात ते रिड्युसिंग शुगर्स, म्हणजे रिडक्शन होतं तिथं, आणि जिथं रिडक्शन होत नाही ते नॉन रिड्युसिंग शुगर. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. and hope you understood all the criteria which are used for the classification of carbohydrates. So thank you guys.